मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही. मी स्वतः मार्गदर्शन करतो. मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करून यावं. व्हॉट्सअपद्वारे सुद्धा मार्गदर्शन सुरू झालेलं आहे. हा व्हिडिओ आपण जाहीर करत आहोत. त्र्यंबकेश्वर ते नाशिक या मार्गावर आपण हा व्हिडिओ जारी करत आहोत. रस्ता काही फारसा चांगला नाही, गाडी हलून राहिलेली आहे. तरी पण आमचे ड्रायव्हर साहेब हळू गाडी नेत आहे, व्हिडिओला त्रास होऊ नये म्हणून. नाशिक येथून 16 किलोमीटर अंतरावर दिसते आहे. धुळे 180 किलोमीटरचा बोर्ड आहे. आजचा विषयाला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. आजच्या कार्याचा विषय असा की मला 1:30 आणि 1:45च्या सुमारामध्ये 2 मोबाईल आले, फोन आले. एक नौकर वर्गाचा आला आणि एक व्यापारी वर्गाचा आला. आणि कालच्या दिवशी मी एका पुस्तकालयात, संग्रहालयात, प्रदर्शन म्हणतात तिथे विक्री होते पुस्तकांची, तिथे गेलो होतो. तिथे एका वाचकाने तोच प्रश्न केला आणि तिथल्या मालकांनी पण तोच प्रश्न मला केला की आम्ही इतकं कमवतो पण लक्ष्मी का टिकत नाही, हा त्यांचा एक प्रश्न होता. लक्ष्मी वास्तविक पाहता त्यांच्या गणितापर्यंत टिकायला पाहिजे, शिल्लक राहायला पाहिजे. एकाने सांगितलं मी प्लॉट घेऊन ठेवला आहे पण त्याच्यावर बांधकामाची सुरुवातही होत नाही आहे. पगारदार मनुष्य भाड्याच्या घरात राहतो आहे. एक मनुष्य त्याचाच भाऊ आहे, तो सुखात नांदतो आहे, शेतमजूर आहे, त्याच्याकडे 2 म्हशी 2 गायी आहे, स्वतःच्या घरचं दूध पदार्थ, अन्नपदार्थ, धान्य गिन्न खातो आहे आणि मजेत आहे. स्वतःचा चांगला 4 खोल्याचा बंगला म्हटलं तरी चालेल असे त्याचीच राहण्याचं मान आहे. 4 व्हीलर गाडी पण आहे. आणि त्याचाच भाऊ भाड्याच्या घरात राहतो आहे, पगार आहे, नवरा बायको आहे, एकच मुलगा आहे, तरी शिल्लक राहत नाही. असं का होते? दुसरे जे व्यापारी आहे ते म्हणजे माझं दुकान तर अगदी मस्त चालते, छान चालते, परंतु गेले 5-7 वर्षापासून कर्जबाजारीपणा वाढलेला आहे. व्याज भरावं लागत आहे. काय करावं उमजत नाही. व्यवसाय सोडून द्यावा की काय असं मला वाटते, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि जे मालक होते प्रदर्शनाचे ते म्हणे आता तुम्ही पाहता आहात, आता तुम्हीच इथे जवळजवळ 7-8 हजाराची पुस्तकं इथे घेतली, आता त्याचं कमिशन वगैरे तर मला मिळेलही, परंतु असे गिऱ्हाईक पुष्कळ येतात जातात. गिऱ्हाईके कमी आहे असं माझं म्हणणं नाही, पण शिल्लकच राहत नाही म्हणे. गेले 10-12 वर्ष मी घराला रंगकाम करू शकलो नाही. आणि दुसरं असं म्हणे की मी बसने जातो, बसने येतो. 4 व्हीलर गाडी मी घेतली होती, 2दा त्याला अपघात झाला, ॲक्सिडेंट झाला म्हणून विकून टाकली. 2 व्हीलर चालवण्याविषयी सुद्धा भीती वाटते असं त्यांचं म्हणणं होतं. बऱ्याच वेळेला गप्पा झाल्या आमच्या. तर असं का व्हावं? आता मूळ यांचा सगळ्यांचा हेतू आपण पाहिला तर की लक्ष्मी टिकत नाही. मग लक्ष्मी का टिकत नाही याचं स्वतःविषयी स्वतः संशोधन केलं आहे का यांनी? तर अजिबात नाही. का करत नाही हे संशोधन? आपण ठेस लागले आपल्याला तर का ठेस लागली? आपण आजारी पडलो तर का आजारी पडलो? आपण नापास झालो तर का नापास झालो? याविषयी आहे की नापास झालो म्हणजे आपण अभ्यास केला नाही, ठेस लागली म्हणजे आपण नीट चाललो नाही, दुर्लक्ष झालं, गाडीला अपघात झाला तर का झाला? ज्योतिषशास्त्राला विचारलं होतं का? गाडीचा नंबर कोणता होता? कोणते उपयुक्त होते? ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन आपण घेतलं का? नाही. आपण नोकरी करीत आहात. नोकरी करत असताना आपण नोकरी आपल्या भाग्यात आहे या व्यवसाय भाग्यात आहे आपला, हे बघितलं आपण आहे का? नाही. तुमच्याकडे लक्ष्मी टिकत नाही. याला कारण कोण? लक्ष्मी येते आहे हे तुम्हीच सांगता, मग लक्ष्मी राहत का नाही? लक्ष्मी चंचल आहे ही गोष्ट आहे. तुमच्या भावाकडे लक्ष्मी राहते, तो तर अडाणी आहे,
त्याचं शिक्षण पण झालं नाही, पण लक्ष्मी आनंदाने सुखाने तिथे राहते आहे. तुम्ही सुशिक्षित आहात, घरदार आहे, भाड्याचं असलं तरी पण तुमच्याकडे लक्ष्मी राहत नाही. असं का होते याचं संशोधन आपणच केलं पाहिजे. आम्ही तुम्हाला तर मार्गदर्शन करणारच आहोत, त्याबद्दल तर वादच नाही. मार्गदर्शन करणं हे आमचं कर्तव्य आहे. तर याच्यामध्ये काय होते बहुतांशी की लक्ष्मी माझी नाही असे अनेक जण मानतात, सांगतात. लक्ष्मी त्यांना हवी आहे, पण लक्ष्मी माझी नाही असं ते सांगतात. आता तुम्हाला हा शब्द जरा आश्चर्यकारक वाटेल की असं कसं होईल बाबा गुरुजी, की लक्ष्मी माझी नाही. माझी राहण्यासाठी तर ते प्रयत्न करताय, तुमच्याकडे आलेले आहात. तुमचं म्हणणं हे जरी बरोबर असलं तरी खोलात जाऊन विचार केला तर हे तुमचं समजणं, तुमचं मान्य आणि तुमचं हे स्पष्टीकरण अत्यंत चुकीचं आहे. 0 मार्क देण्याच्या इतपतही ते दर्जाचं नाही असं मी म्हणेन. आता तुम्ही का म्हणा, तर या ठिकाणी आपल्याला म्हणायला असावं की ज्या वेळेला लक्ष्मी ही कोणाची आहे तर तुमचे आईवडील आहे ना, मग लक्ष्मी ही आईवडिलांचीच असते. तुमची का हा कुठे आहे? तुम्ही काय लक्ष्मी घेऊन जन्मास आले आहेत का? नाही ना, लक्ष्मी घेऊन तुम्ही जन्मास आले नाही. पुष्कळसा एक शब्द आलेला असतो की आमची नात जी आहे म्हणून नावाची सोन्याचा चमचा घेऊन जन्मास आली होती, असं आम्ही पण सांगतो, तिचे आईवडील पण सांगतात. परंतु हे असत्य आहे. असं कोणी सोन्याचा चमचा किंवा चांदीचा चमचा, लोखंडाचा चमचा, कागदाचा चमचा, आता प्लॅस्टिकचा चमचा घेऊन कोणी जन्मास येत नाही. पण तो प्रघात आहे. काही वचनं खोटीसुद्धा असतात. लक्ष्मी चमचा द्यायचा असेल तर आजोबा आजीच देतील ना. आजोबा आजींची श्रीमंती आहे, आजोबा आजींची लक्ष्मी आहे, आजोबा आजींचे पैसे आहे, आजोबा आजींच्या ठेवी, आजोबा आजींचं सर्व काही आहे, आजोबा आजींचं घर आहे, आजोबा आजींचं मुळे आम्ही आहोत, आजोबा आजींचा आम्हाला आशीर्वाद आहे, आमची जी कमाई आहे, आमचा जो पगार आहे हा त्यांचा आहे, त्यांच्यामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे मिळते आम्हाला, असं तुम्ही सांगता का? नाही सांगत. म्हणून हा म्हणजे तुमची लक्ष्मी तुम्ही मानत नाही. ज्याची लक्ष्मी आहे ते मानायला पाहिजे, तरच आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि लक्ष्मी तुमची राहील. आता याच्यावर आम्ही तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही एखादं घर बांधता, प्लॉट खरेदी करतात किंवा एखादं वाहन घेता, 4 व्हीलर घेतात किंवा लग्न मौज करतात किंवा इतर मोठा खर्च करतात, त्यावेळेला अनेक जण 99 लोक सांगतात किंवा वेगळे निघतात, त्यावेळेलाही सांगतात काय करावं बा, बायकोचे दागिने मोडले आणि मग मी माझं घर घेतलं, दुकानामध्ये सामान भरला. दुसरा काय सांगतो की बा मी सासू सासऱ्याकडून पैसे आणले, मी कर्ज काढलं, लोकांकडून उसणवर आणलं म्हणून मी घर बांधतो आहे. हे ज्या वेळेला याचा अर्थ काय की तुम्ही ती लक्ष्मी जी आहे तुमची स्वतःची ती दुसऱ्याची आहे सांगता, स्वतःहून सासू सासऱ्याची आहे, मित्राकडून उसणवर आणले त्याची आहे, कर्ज काढलं मी म्हणजे ती बँकेची आहे. म्हणजे तुम्ही स्वतःहून दुसऱ्याची लक्ष्मी सांगता. मग ती लक्ष्मी दुसऱ्याची आहे तर तिथेच राहील ना, तिथेच जाईल, तुमच्याकडे येईल कशी? तुम्ही लक्ष्मीला माझी लक्ष्मी जर म्हणाल, लक्ष्मीची तुम्ही सेवा कराल, लक्ष्मीची चाकरी कराल, लक्ष्मीला प्रेम द्याल, लक्ष्मीला आनंद द्याल, लक्ष्मी त्यामुळे समाधान होईल आणि तुमच्याकडे राहील. तुम्ही स्वतःहूनच सांगता मी घर बांधलं तर कर्ज काढलं म्हणजे बँकेचे पैसे, मी मित्राकडून पैसे आणले म्हणजे ते मित्राची लक्ष्मी, मी माझ्या सोनं चांदी मोडलं आणि मग ती पैसे आणले म्हणजे दुसऱ्याची लक्ष्मी. या लक्ष्मी दुसऱ्याची म्हणण्यामध्येच चूक होते, म्हणून तुमच्याकडे लक्ष्मी टिकत नाही, राहत नाही. हे आहे. आता लक्ष्मीचा सदुपयोगसुद्धा घ्यायला हवं. ज्या कारणासाठी तुम्ही पैसे घेतात, ज्या कारणासाठी तुम्ही दुसऱ्याकडनं मोबदला घेतात, मग तो सेवेचा मोबदला असो, नोकरीचा मोबदला असो, कामाच्या पद्धतीचा मोबदला असो, की मजुरीचा व्यवसायाचा मोबदला असो, हे झालं. जसं आता एक कायदा आपण पाहतो भारतामध्ये, तर कर्ज घेताना तुम्हाला खाजगी व्यापाऱ्याकडून कर्ज घ्यायचं असेल किंवा बँकाकडून कर्ज घ्यायचं असेल तर तुम्ही घर बांधण्यासाठी कर्ज घेतलं
तिथे लिहावं लागतं की मला घर बांधण्यासाठी कर्ज हवं आहे. आता तो कर्ज तुम्हाला कशासाठी दिला आहे? घर बांधण्यासाठी. आणि तुम्ही ते कर्ज घर बांधण्यासाठी न घेता ते लग्नासाठी, मुलाच्या लग्नासाठी, स्वतःच्या लग्नासाठी जर वापरलं तर तुमचा संसार सुखाचा होईल कसा? मुळीच होणार नाही. मग इकडे घर बांधलंही जाईल आणि संसारही चालला जाईल. म्हणून या ठिकाणी आपल्याला मला सांगायचं वाटते की खरं बोलावं, लक्ष्मीची असत्य बोलू नये. असत्य बोललं तर ते लक्ष्मी रुष्ट होते, लक्ष्मी राहत नाही. याच्यासाठी आपल्याला सत्यतेनं वागायचं आहे, सत्यतेनं आपल्याला पाहायचं आहे. म्हणूनच मला असं सांगायचं वाटते की लक्ष्मीचं जे सत्यपण आहे, तुम्हाला लक्ष्मी हवी असेल तर ती माझी लक्ष्मी आहे असं सांगायला हवं. विष्णुप्रिया लक्ष्मी. विष्णुप्रिया लक्ष्मी याचा अर्थ काय? विष्णूला प्रिय असलेली लक्ष्मी. विष्णू म्हणतो माझी लक्ष्मी आहे, म्हणून ते लक्ष्मीवंत झाले. आणि लक्ष्मीवंत झाल्यावर लक्ष्मी ही आपण म्हणतो की पायदळी जाऊ नये, पायाशी तिला टाकू नये, लात लागू नये, पाय लागू नये, आपण असं म्हणतो. मग असं म्हणत असताना आपण हे बघायला हवं की असं आपण तिला आपण प्रत्यक्षात पाहिलं तर आपण तर ती लक्ष्मी नारायणाची पाय चुरत आहे. म्हणजे कारण विष्णू माझी लक्ष्मी आहे असं म्हणताय, म्हणून ती पाय चुरत आहे. म्हणून ते शेषाई नागावच्या बाजूला बसलेले, ते समुद्रामध्ये पावलेले, ते एसीच्या कार्यालयात एसीच्या घरामध्ये अशी बसलेली नाही, आरामाच्या सोफ्यावर बसलेली नाही आहे ती. मग लक्ष्मीचं खरं स्वरूप पाहायलाच असेल तर माझी लक्ष्मी. आता लक्ष्मी ही काही लक्ष्मीवंत असतात, त्यांच्याकडे लक्ष्मी राहते. काही लक्ष्मीदास असतात, ते लक्ष्मीदास म्हणजे नुसते पैसा गोळा करत राहतात, तर लक्ष्मीचा उपयोगच घेत नाही. हजारो कोटी रुपये बँकेत पडलेले आहेत, सोन्या चांदीत पडले, धनसंपत्तीत पडले, फ्लॅटमध्ये पडले, शेतीबाडी पडले, पण काही नाही. कधी आईबापाला काही 2 पैसे लावलेले नाही, आईबापाच्या याला काही तीर्थयात्रा करून दिलेली नाही, बायकोला कुठे फिरवलेलं नाही, मुलांसाठी कधी चांगल्या हायस्कूलमध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये घातलेलं नाही, चांगल्या घरामध्ये राहिलेलं नाही, चांगले अन्नधान्य खाल्लेलं नाही. एवढी संपत्ती असून सरकारपासून मिळणारं 15 किलो धान्य खात आहात, तर मग हे लक्ष्मी दास म्हणता येईल. हे लक्ष्मी दास आहे, यांच्यासाठी लक्ष्मी कधीच सेवा करणार नाही. लक्ष्मी पती व्हा तुम्ही. लक्ष्मी पती म्हणजे लक्ष्मी म्हणजे आपली पत्नी. पत्नीला लक्ष्मीचा दर्जा द्या. पत्नी जी आपली आहे ना, तिला दासी नका म्हणू तुम्ही, तिला पत्नीला आपण लक्ष्मीचा दर्जा द्या. तुमच्याकडे लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही. मी फार गरीब होतो, मी दुसऱ्याकडे अन्न उरलं तर मला थोडं शिल्लक राहिलं तर मला द्या असं माझं म्हणणं होतं. आणि पण माझी पत्नी होती ही, मी तिला लक्ष्मी मानत होतो. लक्ष्मी मानत असताना ती प्रत्यक्ष मला नमस्कार करू देतच नव्हती. पत्नी कोणी करू देत नाही, परंतु तन मनाने माझ्या ती हृदयात होती. आणि तिच्याचमुळे मी ज्योतिषी झालो. तिच्याचमुळे मी आज निदान खाऊन पिऊन सुखी आहे. 4 व्हीलर गाडीमध्ये फिरतो. मुलांची ज्वेलरची शॉप आहे. नातू MBBS MD शिकता आहे. दुसरा नातू शाळा कॉलेजात जातो आहे. एक नात आहे, तिला मुलगी झाली म्हणजे पणती झाली. मी वडील आहे, आजोबा आहे आणि पणजोबा पण झालेलो आहे. पण दुर्दैव असं की मेडिकलच्यामुळे, ह्या विज्ञानाच्या घातामुळे माझ्या पत्नीचं निधन झालं आणि मी एकाकी झालो. आता विज्ञान हे घातक आहे. विज्ञान स्वार्थी माणसाला बनवते. विज्ञान माणसं धनसंपत्ती उरबडणारं विज्ञान कधीही माणसाला सुख देणारं नाही आणि देत नाही. विज्ञानाच्या विरुद्ध मी ठाम आहे. पहिले आमचे वडील वैद्यकीय करत होते, जडीबुडी देत होते, 3 पुड्या देत होते. 3 पुड्या घ्या आणि उद्या येऊ नका. त्यांच्या नावावर एकही मृत्यू झालेला नाही. आज तुम्ही मोठे मोठे MD डॉक्टर पहा, त्यांचे हॉस्पिटल पहा, त्यांची नोंद घ्या की त्यांच्या हातून किती लोकांचा मृत्यू झालेला आहे. रात्रंदिवस ॲम्ब्युलन्स प्या 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 करत जातात. किती लोक मरतात ह्या विज्ञानाच्यामुळे. आणि स्वार्थीपणा, किती औषधं खरी आहे, किती डॉक्टर खरी आहे, काय आहे. कोरोनामध्ये एवढे तुम्ही विज्ञानवादी म्हणतात, कोरोनामध्ये एवढे लोक मेलेच कसे, मृत्यू झालाच कसा,
याच्याविषयी ज्यांचं 70-75 किलो वजन असत असताना घरी येताना 20 किलो वजन होतेच कसं, संशोधनाचा विषय आहे. वास्तविक सरकार तर आता अन्न पाणीसुद्धा विकत देते आहे, हवा पाणीसुद्धा विकत द्यायला लागलेले, गाय दूध गोदुग्ध विकायला नको अशी संस्कृती हिंदूची असल्यावर विक्री करीत आहे. प्रत्येक पावलावर सरकार टोल वसुली करीत आहे. GSTच्या मार्फतातून काहींना पेट्रोल डिझेलवर GST लावा म्हणता तर लावत नाही, बाकीच्यावर भरमसाठ GST लावत आहे. पहिले आम्ही काही थोडंसं घरगदार घेतलं, म्युन्सिपाल्टी नगरपालिकेत गेलो तो नाव लागत नव्हतं. आज नावाला सुद्धा लाखो रुपये लागायला लागला आहे. सरकार मायबाप सरकार म्हणणं आता हे चुकीचा शब्द आहे, ओरबडणारं म्हणायला पाहिजे. आपण जे घरात राहतो ते भाड्याच्या घरापेक्षाही अधिक टॅक्स सरकार वसूल करीत आहे. असा हा लक्ष्मीचा अपमान करत असताना मग जर या राज्यकर्त्यांची आपण इस्टेट संपत्ती पाहिली तर इस्टेट संपत्तीमुळे सुख लाभते, हे चुकीचं आहे. आपल्याला इथेच सोडून जायचं आहे तरी लोक हव्यासापोटी लक्ष्मीचा अपमान करतात, गोळा करतात, साठवण करतात. मग ही साठवलेली लक्ष्मी गुदमरते आणि मग गुदमरल्यामुळे यांना नानाविधीचे अनारोग्याचे प्रसंग, नानाविधीचे मृत्यूचे प्रसंग, नानाविधीचे बदनामीचे प्रसंग, कधी ना कधी कर्मकाहिणी ही होतच असते. लक्ष्मीला मोकळी ठेवा, लक्ष्मीला दान करा. लक्ष्मीला इतरत्र नाही आहे. आजही तुम्ही पाहायला गेले तर प्रत्येक मंदिराच्या भोवती भिकारी तुम्हाला दिसतात. का दिसतात? आज 77 वर्ष स्वातंत्र्याला झाली तरी भिकारी दिसतात. आजचं सरकार जे आलं ते म्हणतं मागचं सरकार खराब होतं. अरे ते मागचं होतं तर मग पुढचं काय झालं ते तुम्ही तरी दुरुस्त करा ना. काय दुरुस्त झाली हे बघायला पाहिजे. कोणाला माझे वाडवडील बरोबर नव्हते, माझे वाडवडिलांनी कमाई करून ठेवली नाही म्हणून मी माझ्याजवळ लक्ष नाही, हे म्हणणं अत्यंत खोटं आहे आणि चुकीचं आहे. ते उत्तम नाही. अरे तू वाडवडिलांना दोष देतो त्याच्यापेक्षा तू काय करतो? तुला कमाई करता येत नाही का? तू आता तरुण झालेला आहे, मग तुला कमाई करता येत नाही काय? माझ्याकडे एक नातू आला होता, तो म्हणे मला ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही. म्हटलं नको ठेवू, पण तू आजोबासोबत आला आहे त्यांच्या मानाखातर तर बोलवलं आणि तुला 2 कान दिलेले आहे. एका कानाने ऐक, नाही तुला पसंत पडलं तर दुसऱ्या कानाने सोडून दे, माझं काही म्हणणं नाही. पण आजोबासोबत बैस तसं आहे. माझा आग्रह नाही, मी तुला बांधून ठेवलेलं नाही. लागल्यात 2 बोटं 2 कानांमध्ये बोटं घालून ऐकूसुद्धा नको, तुझी मर्जी असेल तर. पण तुझ्या आजोबाने तुला लहानाचं मोठं केलेलं आहे. त्यांचे मान सन्मान मर्यादा त्यांच्याप्रमाणे इच्छेने वागणं तुझं कर्तव्य आहे, ते नाही. आता तू 46 वर्षाचं तुझं वय झालं, प्रयत्नाने परमेश्वर असं म्हणतो, प्रयत्नाने वाळूच्याकडं करत असताना जर तेल तुझ्याकडं गळत असेल तर मग तुझं विवाह का झाला नाही? विवाहाच्या याच्यामध्ये तू नाव नोंदणी आहे, तुला पॅकेज आहे, 4 व्हीलर गाडी आहे, तुला 6 आकडे पगार आहे, मग तू विवाह का करू शकत नाही? एखादी मुलगी पटवू का शकला नाही? प्रेमविवाहसुद्धा तुला का करता आला नाही? मग प्रयत्न कुठे गेले प्रयत्न? शेवटी काय असते, शेवटी आपल्या जेव्हा नशिबात भाग्यात असले तरी आईवडिलाचे आजोबाजीचे आशीर्वाद असल्याशिवाय मनुष्य हा सुखी संपन्न होत नाही किंवा यश मिळवत नाही, परीक्षेत पाससुद्धा होत नाही. हे पण मी तुम्हाला सांगतो. आम्ही परीक्षेला जात असताना आईवडिलांच्या नमस्कार करून जात होतो. दसरा दिवाळीच्या अगोदर आपल्याला घरातून आईवडिलांच्या नमस्कार करूनच मग आपण इतरांचे नमस्कार करायला हवे असतात. परंतु आजकाल मुलं काय नमस्काराला बाहेर पडतात आणि मग शेवटी आईवडिलांना जागे असले तर नमस्कार करता, नाही तर ते झोपी गेलेले असले तर जाऊ द्या, काय करायचं आहे. म्हणजे अशी मनोवृत्ती जर तुमची असेल, तुमची आज लक्ष्मी दिसत असली तर तुमच्याजवळ लक्ष्मी ही टिकणारच नाही, एवढी मात्र आहे. आपण पुष्कळशे पाहतो, एका पिढीत लक्ष्मी नाहीशी झालेली आहे, 2 पिढ्यात लक्ष्मी नाहीशी झालेली आहे, किंवा लक्ष्मी असूनसुद्धा आपल्याला उपयोग करता येत नाही. लक्ष्मी असून औषध मिळेल असं होते, लक्ष्मी असूनही ऑपरेशन यशस्वी होत नाही, लक्ष्मी असूनही पॅरालिसिससारखं खाटीवर पडून बसून राहावं लागते, अंधत्व येते, जीर्णत्व येते. म्हणजे हे जे प्रकार आहे हे लक्ष्मी उत्तम तऱ्हेने आले तर सगळे आपल्या सुखसंपन्नता लाभ मिळतो. याच्यासाठी आपल्याला लक्ष्मीची कृपा आपल्याला हवी असेल तर लक्ष्मी माझी आहे, ही लक्ष्मी मी नाही आहे, माझ्या वाडवडिलांनी दिले, मी कमाई केलेली नाही आहे, ही आजी आजोबाची आहे. आता तुम्ही शिकत आहात तर कोणाच्या संपत्तीवर शिकत आहात? आजोबा आजीच्या संपत्तीवर शिकत आहे आणि तुम्ही ते नाकारत असाल
तर मग पुढे जीवन आयुष्यात किती तुम्ही यशस्वी होणार आहात. मुलांनी सुद्धा सांगायला पाहिजे आमच्या डोक्यावर आजी आजोबाचा आहेत. वाडवडिलांचे फोटो तुम्ही शापमध्ये हापिसामध्ये का लावत नाही? पुष्कळशी तर फक्त वडिलांचा लावता, आईचा लावतच नाही. हे किती दुर्दैवी आहे की ही योग्य गोष्ट आहे का? जिवंत फोटो लावले चालतं ना. तुम्ही पुढाऱ्यांचे फोटो लावता आहात, तुमचे स्वतःचे फोटो लावता आहात. तर मग जिवंत आई वडिलांचे फोटो लावा ना. का मेल्यावरच निधन झाल्यावरच लावावं असं काही शास्त्र आहे का? आणि निधन झाल्यावर सुद्धा लावायला हवं. फुलहार घालायला निधन झालेलं असलं, अगरबत्ती लावला म्हणजे नंतर मस्त होऊन व्यवहार कारभार करायला हवा. जिथे श्रद्धा आहे, ज्यांनी तुम्हाला दिलेलं आहे त्यांचं तुम्ही ऋण मानत नसाल तर मग मात्र लक्ष्मी हे टिकत नाही. असो, आजचा हाच विषय इथे संपवूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या काळाला विराम देऊ.